आपलं कोबीचं बी टाकून झाल्यानंतर आज 5वा दिवस आहे आणि कांदे विकायचं काम चालू होतं म्हणून इतक्या दिवसापासून मी कोबीचं रोप पाहायलाच गेलो नाही. आणि मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की कोबीची पूर्ण डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण कामांमुळे रोपची कंडिशन काही दाखवता आली नाही. आणि शंकर महाराजांच्या कृपेमुळे 5व्या दिवशी तर रोप एकदम भरभराट दिसायला लागून गेलं होतं. आणि हे बघून असं वाटतं देवाची साथ आणि आपली मेहनत कधीच वाया जात नाही. आणि याच्या पुढे रोप मध्ये जसा जसा बदल होईल तसं तसं तुम्हाला सर्व डिटेल येत राहील. त्यासाठी आत्ताच फॉलो करून घ्या. बंगल्यावरच्या कुंड्या काल भरलेल्या नव्हत्या म्हणून आज भरायच्या होत्या म्हणून मी कॉक चालू करून दिला. तर जय शंकर मित्रांनो, त्यानंतर मी येऊन लागलो डायरेक्ट मोटर चालू करायला. आणि काही मुलांना अजूनही माहिती नाही मोटर कशी चालू करतात, तर त्यांनी बघून घ्या. सर्वात पहिले पेटीमध्ये अटकवलेला खिळा काढून घ्यायचा, मग पेटी खोलून घ्यायची, मग असं बटन दाबून द्यायचं. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? मोटर चालू करून झाल्यानंतर अर्धा तासून गेला तरी कुंड्या भरत नव्हत्या. म्हटलं बघूयात काय गडबड झाली, तर बाबांनी इकडे भुईमुगचा कॉक चालू करून ठेवला होता. आणि या भुईमुगचा कॉक चालू बघून माझं मन म्हणत होतं हे जे माझ्यासोबत घडलंय ते माझ्या दुश्मनला सुद्धा घडू नये. गुरुचा राहतो चला, मी कॉक बंद केला. आणि कॉक बंद केल्यानंतर लगेच कुंड्या भरून गेल्या. आणि जशी मोटर चालू करण्याची प्रोसेस आहे तशीच बंद करण्याची पण प्रोसेस आहे. मग काय मोटर बंद करून दिली, निघालो घराकडे जाण्यासाठी. आणि असे नवनवीन ब्लॉग बघून असण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.